नमस्कार. आत्ता उन्हाळ्याची दुपार आहे आणि मी मुळशी तालुक्यामध्ये आहे आणि माझ्या मागे हा मुकाईवाडीचा घाट आहे. तर गाडीने जाता आता मला हे फळ दिसलं. मागच्या वेळेस आपण जी तोरणं बघितली तसंच मी आता तुम्हाला हे फळ दाखवतोय. या फळाचं नाव शिवन आहे. याला इंग्रजीमध्ये वेलिना आर्बोरिया असं म्हटलं जातं आणि नीट बघितलं हे खूप मोठं झाड आहे ॲक्च्युली आणि याला अशी फळं लागतात. तर हे पिकलेलं फळ चॉकलेटी रंगाचं असतं आणि चवीला अतिशय गोड फळ आहे. तुम्हाला याचा वापर सांगतो. हे जे फळ आहे ह्याने केसांची ग्रोथ होण्यासाठी खूप मदत होते. म्हणजे हे फळ खाल्ल्यामुळे तुमच्या डोक्यावरती केस उगण्यास मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे जे मुळं असतात झाडांची तर त्याचा वापर हा दशमूळ अरिष्टामध्ये केला जातो. तर दशमूळ अरिष्ट म्हणजे काय तर एक आयुर्वेदिक औषध आहे जे शक्तिवर्धक आहे आणि स्त्रियांमध्ये गर्भाशयाचे विकार असतील तर त्यासाठी उपयोगी आहे. आणि त्याचा एक घटक ह्याचं मूळ आहे. तर असं हे शिवन आहे आणि हे आपल्या मुळशी तालुक्याच्या रस्त्याच्या बाजूलाच आलेलं आहे. लोकांना याबद्दल बहुतेक काही माहीत नसल्यामुळे इथे कचरा वगैरे पण टाकलेला दिसतोय खाली. आता याचा पाल्याचा वापर सांगतो तुम्हाला मी. तर हा असा दिसतो शिवनचा पाला आणि त्याच्यामध्ये आर्बोरियल नावाचा एक घटक आहे. त्याचा वापर हा अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून केला जातो. म्हणजेच की सांधेदुखीमध्ये त्याचा पाला खूप उपयोगी आहे. पाण्यामध्ये उकळून पिल्यावरती सांधेदुखी कमी होण्यामध्ये मदत होते आणि शक्यतो शिवनच्या सगळ्याच भागाचा भरपूर उपयोग आहे. फळांचा तुम्हाला उपयोग सांगितला मी, तुम्हाला ह्याच्या पालाचा उपयोग सांगितला आणि याची जी मुळं असतात त्याचा दशमूळ अरिष्टामध्ये वापर केला जातो. असं हे स्थानिक झाड आहे ॲक्च्युली आपल्या महाराष्ट्रातलं किंवा पुण्यातलं आणि ते इथे असं रस्त्याच्या साईडला आलेलं आहे. ॲक्च्युली असं कचरा बघून खूप वाईट वाटतं. इकडे दारूच्या बाटल्या पण पडलेल्या आहेत खाली. आता इथे कचरा कोण टाकतं तर ती लोक ज्यांना या झाडांबद्दल माहिती नाही आहे किंवा माहिती कमी आहे. तर आपली जबाबदारी आहे की आपण फिरता का होईना या अशा वनस्पतींची माहिती घेतली पाहिजे. आणि किती रँडमली आल्या बघा ना, असं रस्त्याच्या बाजूला झालं एकदम आणि किती जास्त याचा वापर केला जातो. तर काळजी घ्या आणि कचरा कमी करा. धन्यवाद.